सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। तर आचारसंहिता आधीच पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज रात्रीपासूनच जमा होणार आहे। तर त्यामध्ये या जिल्ह्यांचा समावेश आहे व बरेच जिल्हे यामधून वगळण्यात आलेले आहे। तर ते कोणते जिल्हे आहे, त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात पीक विमा आचारसंहिताच्या आधी जमा होणार आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर त्यामधून बरेच जिल्हे वगळण्यात आलेले आहेत। तर त्यामध्ये जे काही आता वाटप सुरू होणार आहे, तर आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जे काही शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई त्यानंतर पीएम किसान नमोचे हप्ते जमा झालेले आहे। तर त्यामध्ये जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे, अहमदनगर, अमरावती, वाशिम, यवतमाळ, बीड, हिंगोली, अकोला, वर्धा, परभणी, जालना, बुलढाणा, तर असे जे काही 11 जिल्हे आहेत। जे काही उर्वरित जिल्हे आहेत, तर असे जे काही 24 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पीक विमा सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप सुरू झालेलं आहे। तर त्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेलाच आहे की लाईव्ह प्रूफमध्ये तुम्ही चेक करू शकता। त्याचप्रमाणे रब्बी, गहू आणि हरभऱ्याचा पीक विमा सुद्धा मंजूर झालेला आहे। तर लवकरच त्याबद्दल सुद्धा वाटप सुरू होईल। त्याबद्दल सुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल। त्याचनंतर खरीप पीक विमा, सोयाबीन, कापूस, तूर, त्याचप्रमाणे ज्वारी, बरेच शेतकऱ्यांना त्याचा पीक विमा आधी काही मिळालेला नाही। तर तुम्ही कशाप्रकारे चेक करू शकता की तुम्हाला किती निधी मंजूर झालेला आहे व तुमच्या बँक खात्यात त्याची रक्कम कोणत्या तारखेला व किती टाईम कोणत्या दिवशी जमा होणार आहे, ते सुद्धा घरबसल्या तुम्ही चेक करू शकता। खरीप पीक विमा असो की रब्बी, सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल। नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, परभणी, नागपूर, तर असे जे काही उर्वरित बाकीचे जिल्हे राहिले होते, तर अशा सर्व जिल्ह्यांमध्ये वाटप जे सुरू झालेलं आहे व तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विमा त्याचप्रमाणे नमो आणि पीएम किसानचे हप्ते मिळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तर ते लवकरात लवकर सोल्युशन मिळेल। तर पीक विमा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे। तर लाईव्ह प्रूफ सुद्धा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेला आहे। तर घरबसल्या तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला किती पीक विमा मिळालेला आहे। तर पीक विम्याबद्दल जर तुम्हाला पीक विमा जमा झालेला नसेल व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करत आहात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल। थँक्यू।